गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स, वेलकम टू DNA कॉमर्स. कसे आहात? आय होप मजेत असाल आणि अकाउंटन्सी एन्जॉय करत असाल फक्त DNA कॉमर्स सोबत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहीतच आहे, कॉमर्समध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अकाउंटन्सी या विषयाचा पूर्ण सिलेबस आपल्या DNA कॉमर्स या यूट्यूब चॅनलवर अगदी मोफत, अगदी फ्रीमध्ये उपलब्ध करून दिला जात आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण लेक्चर सिरीज चालू करत आहोत आणि या लेक्चर सिरीजमध्ये आपण टॉपिक शिकणार आहोत रेशो ॲनालिसिस. रेशो ॲनालिसिस हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. याच्यावर परीक्षेमध्ये एक प्रश्न येत असतो आणि खूप इझी प्रश्न आहे. अतिशय आउट ऑफ मार्क्स विद्यार्थी याच्यामध्ये घेऊ शकतात आणि रेशो ॲनालिसिसची पूर्ण लेक्चर सिरीज आपण आपल्या चॅनलवर शेअर करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही या लेक्चर सिरीजला जर फॉलो केलं तर तुम्ही रेशो ॲनालिसिस हा टॉपिक अगदी परफेक्टली सोडू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन आलेला असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त कॉमर्सच्या विद्यार्थ्यांपर्यंत हा चॅनल शेअर करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स, नोटिफिकेशन्स तुम्हाला सहज मिळू शकतील. तर आजपासून आपण टॉपिक शिकत आहोत रेशो ॲनालिसिस. कंपनीमध्ये जे काही फायनान्शियल स्टेटमेंट असतात, प्रत्येक कंपनीमध्ये फायनान्शियल स्टेटमेंट असतात. मग फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये कंपनीचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल, बॅलन्स शीट असेल, कॅश फ्लो स्टेटमेंट असेल, यांना आपण फायनान्शियल स्टेटमेंट म्हणतो. या फायनान्शियल स्टेटमेंटमधून आपल्याला फक्त कळतं की कंपनीची पोझिशन काय, कंपनीचं प्रॉफिट किती, काय, हे सगळं कळतं. परंतु फक्त फायनान्शियल स्टेटमेंट इज नॉट इनफ टू जज और टू इव्हॅल्युएट दी कंपनीज प्रोग्रेस. म्हणजे कंपनीचे प्रोग्रेस जज करण्यासाठी, इव्हॅल्युएट करण्यासाठी फक्त फायनान्शियल स्टेटमेंट इनफ नाही आहे, तर त्याच्यासोबत आपल्याला कंपनी किती चांगल्या प्रकारे काम करते, कंपनीचं फायनान्शियल पोझिशन काय, कंपनी फायनान्शियली स्ट्रॉंग आहे का फायनान्शियली वीक आहे, कंपनीचं कंटिन्युअसली प्रॉफिट मेकिंग ॲबिलिटी अस्तित्वात आहे की नाही, हे सर्व समजण्यासाठी एक महत्त्वाचा टूल वापरला जातो आणि तो आहे रेशो ॲनालिसिस. मग रेशो ॲनालिसिस कशासाठी वापरला जातो? तर फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये जे काही नंबर्स असतात, फिगर्स असतात, फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये फक्त आपल्याला आकडे दिसतात, नंबर दिसतात. एवढ्या असेट, 4 लाखाचे असेट, 5 लाखाचे असेट, 10 लाखाच्या लायबिलिटीज. फायनान्शियल स्टेटमेंट प्रोव्हाइड्स जस्ट अ नंबर्स. पण त्या नंबरमध्ये काय कंपॅरिझन आहे, त्या नंबरचं एकमेकांसोबत काय रिलेशन आहे, हे मेंटेन करण्याचं काम, हे समजून घेण्याचं काम जो टूल करत असतो, त्या टूलला आपण म्हणूया रेशो. म्हणजे रेशो इट इज अ टूल विच मेजर और विच स्टडी द रिलेशनशिप बिटवीन टू नंबर्स, रिलेशनशिप बिटवीन टू फिगर्स इन फायनान्शियल स्टेटमेंट. म्हणजे फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये जे काही नंबर्स असतात, जे काही फिगर्स असतात, त्या प्रत्येक फिगर्स आणि त्या नंबर्समध्ये काय रिलेशन आहे, काय कंपॅरिझन आहे, हे करण्याचं काम जो टूलद्वारे आपण करतो, त्या टूलचं नाव आहे रेशो. म्हणजे रेशो इट इज अ टूल विच मेजर और विच कम्पेअर दी रिलेशनशिप बिटवीन टू नंबर्स. म्हणजे दोन नंबर्समध्ये मॅथमॅटिकल टूल हा आपण म्हणू शकतो अँड इट मेजर दी मॅथमॅटिकल रिलेशनशिप बिटवीन टू नंबर्स. इथं बघा आपण लिहिलेलं आहे रेशो इज जस्ट अ कंपॅरिझन बिटवीन टू नंबर्स. रेशो काय करतोय, त्या फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये जे काही आकडे दिसतात त्या प्रत्येक आकड्याला कम्पेअर करण्याचं काम करतो, प्रत्येक फिगरला कम्पेअर करण्याचं काम करतो आणि त्याचं रिलेशनशिप एक्झिस्ट करण्याचं काम करत असतो. याला म्हणतात रेशो. मग रेशोमुळे काय होतं? रेशो हेल्प्स टू अंडरस्टँड कंपनीज फायनान्शियल परफॉर्मन्स ॲज वेल ॲज प्रॉफिटेबिलिटी अँड फायनान्शियल हेल्थ ऑफ द बिझनेस. म्हणजे कंपनीचं फायनान्शियल परफॉर्मन्स काय आहे, कंपनी फायनान्शियली स्ट्रॉंग आहे की वीक आहे, कंपनीचं प्रॉफिटेबिलिटी अर्निंग कॅपॅसिटी काय आहे, कंपनीचं फायनान्शियल हेल्थ स्ट्रॉंग आहे की वीक आहे, हे सर्व प्रश्नाची उत्तरे फक्त आपल्याला रेशोमुळे कळते. म्हणजे फायनान्शियल स्टेटमेंटमुळे फक्त नंबर दिसतात, पण त्या नंबरच्या द्वारे जर कंपनीचं अस्तित्व समजून घ्यायचं असेल, कंपनीचं परफॉर्मन्स समजून घ्यायचं असेल, कंपनीचं स्टेटस समजून घ्यायचं असेल, तर आपल्याला रेशोचा वापर करावा लागतो. म्हणजे रेशो इट इज अ टूल विच आन्सर दी ऑल नंबर ऑफ क्वेश्चन्स लाईक ॲज कंपनीज फायनान्शियल परफॉर्मन्स, हाऊ मच कंपनीज अर्निंग कॅपॅसिटी अँड व्हॉट इज द स्टेटस ऑफ कंपनीज फायनान्शियल हेल्थ. हे या सर्व प्रश्नाचे उत्तरं आपल्याला रेशोमुळे मिळत असतात. म्हणजे रेशो फक्त कम्पेअर करत नाही, तर रेशोमुळे आपल्याला कंपनीचं एक ट्रू पिक्चर समजतं, कंपनीचं अस्तित्व आपल्याला कळतं. म्हणजे कंपनीकडे किती प्रॉफिट आहे, कंपनी आपले कर्ज व्यवस्थित टाईमवर देत आहे की नाही, कंपनीकडे कंपनीचं फायनान्शियल हेल्थ कसं आहे, कंपनी स्ट्रॉंग आहे का वीक आहे, या सर्व प्रश्नाची उत्तरे जर आपल्याला पाहिजे असेल तर ते फक्त आपल्याला कशामुळे मिळतात? रेशोमुळे. मग हे याला आपण म्हणूया रेशो. आणि रेशो हा 3 प्रकारे दर्शविला जातो. रेशो कॅन बी एक्सप्रेस बाय 3 वेज. 3 प्रकारे रेशो कॅन बी एक्सप्रेस केला जाऊ शकतो. रेशो कॅन बी एक्सप्रेस बाय टाइम,
रेशो कॅन बी एक्सप्रेस बाय पर्सेंटेज अँड इट कॅन बी एक्सप्रेस बाय प्रपोर्शन ऑर फ्रॅक्शन. मग पर्सेंटेजमध्ये काय, तर पर्सेंटेज म्हणजे 10% असेल, 20% असेल, म्हणजे पर्सेंटेजमध्ये आपण रेशो कॅल्क्युलेट करू शकतो. प्रपोर्शन किंवा फ्रॅक्शनमध्ये पण आपण रेशो कॅल्क्युलेट करू शकतो. 2:1, 3:2 याला आपण प्रपोर्शन किंवा फ्रॅक्शन म्हणतो. याच्यामध्ये सुद्धा रेशो कॅल्क्युलेट करता येतो. अँड रेशो ऑल्सो कॅल्क्युलेटेड इन टाइम्स, म्हणजे 2 टाइम्स 3 टाइम्स असे आपण रेशो कॅल्क्युलेट करू शकतो. या 3 प्रकारे रेशो हा दर्शविला जातो. लक्षात ठेवा, रेशो कॅन बी एक्सप्रेस बाय 3 वेज, पर्सेंटेज, प्रपोर्शन अँड टाइम्स. या 3 प्रकारे रेशो आपण एक्सप्रेस करू शकतो. आता रेशोचे उद्देश काय, रेशो ॲनालिसिस काय करायचं. रेशोचा अर्थ मी तुम्हाला सांगितलं. रेशो हा फक्त काय करतो, 2 नंबरमधले फिगर्स, 2 जे काही नंबर्स आहे त्याच्यामध्ये कंपॅरिझन काय, त्यांचं रिलेशनशिप काय हे समजून घेण्याचं काम आपण रेशोमुळे करत असतो. मग रेशोचे ऑब्जेक्टिव्ह काय, तर रेशो का वापरायचा आहे, तर पहिला ऑब्जेक्टिव्ह टू अंडरस्टँड दी फायनान्शियल पोझिशन. आत्ताच मी सांगितलं, कंपनीचं त्या बिझनेसचं फायनान्शियल पोझिशन समजून घ्यायची असेल तर फक्त फायनान्शियल स्टेटमेंटमुळे आपल्याला कळत नाही. मग कंपनीचा ॲक्च्युअल फायनान्शियल परफॉर्मन्स कसा आहे, कंपनी फायनान्शियली स्ट्रॉंग आहे की कंपनी फायनान्शियली वीक आहे, या प्रश्नाची उत्तरे जर शोधायची असेल तर फक्त एक सोल्युशन आहे, रेशो. रेशोचा वापर करून आपण त्या कंपनीचं स्टेटस समजून घेऊ शकतो. कंपनी फायनान्शियली स्ट्रॉंग आहे की फायनान्शियली वीक आहे हे फक्त आपल्याला रेशोमुळे कळतं. त्याच्यानंतर मेजर प्रॉफिटेबिलिटी. रेशो फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये फक्त प्रॉफिट आपल्याला दिसतो की कंपनीला यावर्षी एवढा नेट प्रॉफिट झाला, परंतु त्या प्रॉफिटची कन्सिस्टन्सी समजून घ्यायची असेल, कंपनीला किती प्रॉफिट होतो, कंपनीला जो प्रॉफिट झाला इज इट इनफ, तो इनफ आहे की नाही, हाऊ मच कंपनीज प्रॉफिट इन्क्रीजिंग और डिक्रीजिंग कंपेयर टू लास्ट ईयर प्रॉफिट. लास्ट ईयरच्या तुलनेने करंट ईयर प्रॉफिट इन्क्रीज होत आहे की डिक्रीज होत आहे, आत्ता कंपनीकडे जो प्रॉफिट आहे तो इनफ आहे का नाही, या सर्व प्रश्नाची उत्तरे आपल्याला फक्त रेशोमुळे मिळत असतात. म्हणजे प्रॉफिटला इव्हॅल्युएट करण्याचं काम, कंपनीचं प्रॉफिट कॅल्क्युलेट करण्याचं काम आणि प्रॉफिटला कम्पेअर करण्याचं काम हे रेशो करत असतं. त्याच्यानंतर रेशोचं तिसरं ऑब्जेक्टिव्ह आहे टू चेक लिक्विडिटी पोझिशन. लिक्विडिटी म्हणजे काय, लिक्विडिटी मीन्स इट इज अ ॲबिलिटी टू पे द शॉर्ट टर्म डेब्ट्स ऑफ द बिझनेस. कंपनीचे काही शॉर्ट टर्म डेब्ट्स असतात, अल्पमुदतीचे कर्ज असतात, ते कर्ज कंपनी किती इफिशियंटली पे करते, ते पे करण्यासाठी कंपनीकडे कॅश आहे की नाही, म्हणजे कंपनीची लिक्विडिटी पोझिशन स्ट्रॉंग आहे का वीक आहे हे कशामुळे कळतं, रेशोमुळे. म्हणजे रेशोमुळे कंपनीची लिक्विडिटी पोझिशन आपल्याला कळते. म्हणजे रेशो हेल्प्स टू अंडरस्टँड लिक्विडिटी पोझिशन ऑफ द बिझनेस अँड इट ऑल्सो आन्सर हाऊ मच अँड हाऊ इफेक्टिव्हली कंपनी पेज इट्स डेब्ट्स. कंपनी आपले डेब्ट्स किती स्ट्रॉंगली पे करते अँड कंपनीकडे कॅश ते डेब्ट्स पे करण्यासाठी, ते कर्ज पे करण्यासाठी सफिशियंट कॅश अवेलेबल आहे की नाही, हे सर्व आपल्याला कशामुळे कळतं, रेशोमुळे. म्हणजे रेशोमुळे आपल्याला कंपनीची लिक्विडिटी पोझिशन कळते. त्याच्यानंतर ॲनालाइज एफिशियन्सी. या सर्वांचा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा स्क्रीन झूम करून स्क्रीनशॉट काढा. या सर्वांच्या आधारे तुम्ही थेरी क्वेश्चन जर परीक्षेत आला रेशोवर तर तुम्ही चांगल्या प्रकारे सोडू शकतात. पुढचा उद्देश आहे, ऑब्जेक्टिव्ह आहे ॲनालाइज एफिशियन्सी. आत्ताच मी सांगितलं होतं, कंपनीचा एफिशियन्सी, कंपनीची कार्यक्षमता इव्हॅल्युएट करण्याचं काम रेशो करतं. म्हणजे कंपनी हाऊ मच स्ट्रॉंगली रिसोर्सेस अँड असेट्स यूज बाय द कंपनी. म्हणजे कंपनीचे जे काही रिसोर्सेस आहे, जे काही असेट्स आहे ते इफेक्टिव्हली यूज होत आहे की नाही, त्यांचा कार्यक्षमपणे वापर होत आहे की नाही, हे सर्वांचं उत्तर कशामुळे कळतं, रेशोमुळे. म्हणजे रेशोमुळे आपल्याला कळतं की हाऊ मच असेट्स इफेक्टिव्हली यूज, हाऊ मच इफेक्टिव्हली रिसोर्सेस आर यूज, हे सर्व आपल्याला कशामुळे कळतं, रेशोमुळे कळत असतं. त्याच्यानंतर एन्श्युअर लॉंग टर्म सॉल्वन्सी. Ratio also provide the answers. Ratio also provide the information about the long term or future status of the company. In future, भविष्यामध्ये कंपनीचं स्टेटस काय असणार आहे, फ्युचरमध्ये कंपनी स्टेबल असणार की नाही, कंपनी कॉन्स्टंट असणार की नाही, कंपनीचं अस्तित्व, कंपनी एक्झिस्ट असणार की नाही, या सर्वांचं उत्तर आपल्याला रेशोमुळे कळत असतं. म्हणजे फ्युचर स्टेबिलिटी, फ्युचर सॉल्वन्सी आपल्याला कशामुळे मिळते, रेशोमुळे मिळत असते. त्याच्यानंतर रेशो ऑल्सो हेल्प्स इन डिसिजन मेकिंग. कंपनीमध्ये आपल्याला वेगवेगळे महत्त्वाचे डिसिजन घ्यावे लागतात आणि डिसिजन घेण्यासाठी डेटाची गरज आहे. अँड रेशो प्रोव्हाइड्स ऑल फायनान्शियल डेटा, फायनान्शियल इन्फॉर्मेशन टू दी मॅनेजमेंट अँड इट हेल्प्स टू टेकिंग इफेक्टिव्ह डिसिजन. आपल्या मॅनेजमेंटला
आपले जे काही इन्व्हेस्टर्स आहे किंवा जे काही मॅनेजमेंट आहे त्यांना डिसिजन घेण्यासाठी जी इन्फॉर्मेशनची गरज आहे, फायनान्शियल इन्फॉर्मेशनची गरज आहे, तर सर्व फायनान्शियल डेटा कशामुळे मिळत असतो? रेशोमुळे. आणि रेशोमुळे जी माहिती आपल्याला मिळते त्या माहितीच्या आधारे आपण चांगले आणि कार्यक्षम डिसिजन घेऊ शकतो. म्हणजे रेशोमुळे आपल्याला डिसिजन घेण्यासाठी सुद्धा, निर्णय घेण्यासाठी सुद्धा मदत होत असते. त्याच्यानंतर टू कम्पेअर परफॉर्मन्स, रेशोचं कामच कंपॅरिझन आहे बघा. मग रेशो काय करत असतं? कम्पेअर करत असतो. रेशो प्रोव्हाइड द कंपॅरिझन बिटवीन नंबर्स of the last year or current year of the one company and other company. म्हणजे comparison between one company with other company, comparison with last year with करंट इयर. म्हणजे लास्ट इयर आणि करंट इयर मध्ये कंपेअर करणे, एका कंपनीची तुलना दुसऱ्या कंपनी सोबत करणे, याच्यासाठी जो टूल वापरला जातो तो कोणता आहे? रेशो. म्हणजे कंपॅरिझन साठी सुद्धा रेशोची आपल्याला मदत होत असते. आणि लास्ट, असिस्ट इन प्लॅनिंग अँड फोरकास्टिंग. भविष्यामध्ये कंपनीची प्लॅनिंग काय असणार आहे, फ्युचरमध्ये कंपनीचे गोल्स काय असणार आहे, फ्युचर्समध्ये कंपनीचे टार्गेट्स काय असणार आहे, हे सर्व सेट करण्यासाठी सुद्धा रेशोचं मदत होते. म्हणजे रेशोचा एक महत्त्वाचा ऑब्जेक्टिव्ह, रेशो ऑल्सो हेल्प्स टू सेटिंग फ्युचर गोल्स. म्हणजे फ्युचर टार्गेट सेट करण्यासाठी आपल्याला रेशोची मदत होत असते. इट ऑल्सो हेल्प्स टू फ्युचर प्लॅनिंग अँड फोरकास्टिंग ऑफ द बिझनेस. फ्युचर प्लॅनिंग आणि फ्युचर फोरकास्टिंग करण्यासाठी सुद्धा रेशोची मदत होत असते. हे झाले रेशोचे ऑब्जेक्टिव्ह. त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, टाइप्स ऑफ रेशो, क्लासिफिकेशन्स ऑफ रेशो. मग रेशो आर ब्रॉडली क्लासिफाइड इंटू 4 कॅटेगरीज, 4 टाइप्स. देर आर ओनली 4 टाइप्स ऑफ रेशो. रेशोचे 4च प्रकार आहे आणि ते 4 प्रकार मी इथं लिहिलेले आहे. फर्स्ट वन इज लिक्विडिटी रेशो, सेकंड वन इज प्रॉफिटेबिलिटी रेशो, थर्ड वन इज ॲक्टिव्हिटी ऑर एफिशियन्सी रेशो अँड लास्ट वन इज सॉल्वन्सी रेशो. मग हे 4 प्रकार आहे. पहिला लिक्विडिटी मी तुम्हाला इथं सांगितलं. लिक्विडिटी मीन्स इट इज अ ॲबिलिटी टू पे द शॉर्ट टर्म डेट्स ऑफ द बिझनेस. कंपनीचे त्या बिझनेसचे अल्पमुदतीचे कर्ज देण्याची कुवत, क्षमता म्हणजे लिक्विडिटी. मग कंपनीची लिक्विडिटी पोझिशन काय हे कळतं आपल्याला लिक्विडिटी रेशोवरून. म्हणजे लिक्विडिटी रेशो हेल्प्स टू इव्हॅल्युएट द लिक्विडिटी पोझिशन ऑफ द बिझनेस, लिक्विडिटी पोझिशन ऑफ द कंपनी. मग कंपनीची लिक्विडिटी पोझिशन काय, कंपनी त्यांचे शॉर्ट टर्म डेट्स व्यवस्थित पे करत आहे की नाही, याच्यासाठी लिक्विडिटी रेशो वापरले जातात. आणि लिक्विडिटी रेशोमध्ये प्रामुख्याने 2 रेशोंचा वापर होतो, ते लक्षात ठेवा. करंट रेशो आणि क्विक रेशो. क्विक रेशो इज ऑल्सो कॉल्ड ॲज ॲसिड टर्नओव्हर रेशो. हे यांचे फॉर्म्युलेज मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये सांगणारच आहे. मग करंट रेशोमध्ये करंट असेट्सचं कंपॅरिझन करंट लायबिलिटी सोबत आपण करतो. इथं पण करंट असेट्सचं कंपॅरिझन करंट लायबिलिटी सोबत, फक्त काही करंट असेट आणि काही करंट लायबिलिटीज आपण क्विक रेशो कॅल्क्युलेट करताना एक्सक्लूड करतो. ते कोणते ते मी तुम्हाला सांगणारच आहे. त्याच्यानंतर प्रॉफिटेबिलिटी रेशो, याच्या नावातच आहे. दिस रेशो हेल्प्स टू कॅल्क्युलेट द प्रॉफिट ऑफ द बिझनेस. हे कंपनीचं प्रॉफिट मेजर करतात. कंपनी हाऊ मच कंपनी अर्निंग, कंपनीची अर्निंग काय आहे हे सर्व प्रॉफिटेबिलिटी रेशोवरून कळतं आपल्याला. आणि प्रॉफिटेबिलिटी रेशोमध्ये मग ग्रॉस प्रॉफिट रेशो असेल, नेट प्रॉफिट रेशो असेल, ऑपरेटिंग प्रॉफिट रेशो आहे, त्याच्यानंतर रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड असेल किंवा रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट असेल, हे सर्व रेशो प्रॉफिटशी संबंधित आहे आणि हे प्रॉफिटेबिलिटी रेशो म्हणून आपण कॅल्क्युलेट करू शकतो. तिसरा प्रकार आहे रेशोचा ॲक्टिव्हिटी रेशो किंवा एफिशियन्सी रेशो म्हणतात तुम्ही. याच्यामध्ये आपण फक्त एवढंच कॅल्क्युलेट करतो की कंपनीचे जे काही रिसोर्सेस आहे, कंपनीचे जे काही असेट्स आहे ते कंपनी किती स्ट्रॉंगली वापरते. म्हणजे रिसोर्सेस अँड असेट्स ऑफ द कंपनी हाऊ मच स्ट्रॉंगली यूज, किती स्ट्रॉंगली यूज वापर होतो हे आपल्याला एफिशियन्सी रेशोमुळे कळतं. आणि याचं एक सिंपल लॉजिक आहे, याच्यामध्ये सगळे टर्नओव्हर रेशो येतात. मग बघा, इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो असेल किंवा त्यालाच आपण म्हणतो स्टॉक टर्नओव्हर रेशो, असेट टर्नओव्हर रेशो असेल, डेटर्स टर्नओव्हर रेशो आहे किंवा वर्किंग कॅपिटल टर्नओव्हर रेशो आहे. याच्यामुळे आपल्याला कंपनीची एफिशियन्सी कळत असते की कंपनी आपले रिसोर्सेस किती इफेक्टिव्हली वापरते, कंपनी आपल्या असेटचा वापर किती इफेक्टिव्हली करत आहे. हे सर्व आपल्याला ॲक्टिव्हिटी रेशोवरून किंवा एफिशियन्सी रेशोवरून कळतं. आणि लास्ट आहे सॉल्वन्सी रेशो. आत्ताच मी सांगितलं होतं, सॉल्वन्सी म्हणजे लॉंग टर्म स्टेबिलिटी. लॉंग टर्ममध्ये कंपनीचं फायनान्शियल स्टेबिलिटी काय असणार आहे, लॉंग टर्ममध्ये कंपनीचं फ्युचर काय असणार आहे, हे आपल्याला सॉल्वन्सी रेशोवरून कळतं. मग याच्यामध्ये डेट इक्विटी रेशो आहे, इंटरेस्ट कव्हरेज रेशो आहे, हे सर्व रेशो कॅल्क्युलेट करावे लागतात. आणि या प्रत्येक रेशोचे फॉर्म्युलेज आहे. तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो रेशो ॲनालिसिसमध्ये आणि वेगवेगळे रेशो कॅल्क्युलेट करावे लागतात. तर रेशो कॅल्क्युलेट करण्यासाठी प्रत्येक रेशोचे फॉर्म्युलेज आहे. प्रत्येक रेशोचे काय आहे, फॉर्म्युले. मग प्रत्येक रेशोचे फॉर्म्युलेज दिलेले आहे, सूत्र दिलेले आहे आणि हे फॉर्म्युलेज आपण
पाठ जर केले, लर्न जर केले तर आपण रेशो कॅल्क्युलेट करू शकतो. आता रेशो आपण कॅल्क्युलेट करणार फायनान्शियल स्टेटमेंटवरून. मग काही रेशो आपण कॅल्क्युलेट करूया प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या आधारे, काही रेशो कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला बॅलन्स शीटची मदत घ्यावी लागेल, आणि काही कॉम्पोजिट रेशो असतात म्हणजे जे कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला दोघांचा डेटा लागेल, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा पण आणि बॅलन्स शीटचा पण. याच्या आधारे, या डेटाच्या आधारे जो फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये मिळणार आहे त्याच्या आधारे आपण रेशो कॅल्क्युलेट करू. आणि रेशो कॅल्क्युलेट करत असताना प्रत्येक रेशोचे फॉर्म्युलेज असतील, ते फॉर्म्युलेज नेक्स्ट लेक्चरमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे. आणि कोणकोणते रेशो प्रामुख्याने करून ठेवायचे जे परीक्षेमध्ये येतात ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. फक्त तुम्ही रेशो अनालिसिसची लेक्चर सिरीज फॉलो करा आणि रेशो अनालिसिस टॉपिक परफेक्ट बनवून घ्या. एकदा तुम्ही रेशो अनालिसिसची सिरीज जर व्यवस्थितपणे बघितली तर विद्यार्थी मित्रांनो या टॉपिकमध्ये तुम्ही आउट ऑफ मार्क्स तुम्ही परीक्षेमध्ये घेऊ शकतात. तर आज आपण फक्त इंट्रोडक्टरी लेक्चर कंप्लीट केलेलं आहे. आज आपण फक्त रेशो समजून घेतलं. तुम्ही स्क्रीन झूम करून याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, म्हणजे तुम्ही थेरी क्वेश्चन जर तुम्हाला परीक्षेमध्ये आलं तर तुम्ही सहज सॉल्व्ह करू शकतात. पुढच्या लेक्चरला आपण फॉर्म्युलेज शिकणार आहोत. कशाचे फॉर्म्युलेज? रेशोचे. कोणते रेशो? हे 4 प्रकारचे रेशो. या सगळ्यांचे फॉर्म्युलेज आपण शिकूया आणि त्याच्यानंतर आपण प्रॉब्लेमची प्रॅक्टिस करूया. आपण तुम्हाला माहिती आहे डायरेक्ट प्रॉब्लेम कधीच आपल्या चॅनलवर सोडवत नाही, म्हणून अगोदर हे बेसिक लेक्चर बघा. तुमचे बेसिक लेक्चर तुम्हाला समजल्यानंतर तुम्ही मग प्रॉब्लेमचे लेक्चर बघा. असं जर केलं विद्यार्थी मित्रांनो तर तुम्हाला कधीच परीक्षेमध्ये अडचण येणार नाही आणि चांगल्या प्रकारे तुम्ही पास होणार. तर आजचा लेक्चर जर तुम्हाला आवडलेला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुढच्या लेक्चरला आपण रेशोचे फॉर्म्युले शिकूया आणि नंतर प्रॉब्लेम सोडूया. थँक्यू.